संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। की सुरंग भटकी है रोशनी, है छटपटा रही रोशनी, गगन कहे विजयी भव। प्रायव्हेट क्लाउड कम्प्युटिंग झाल्यानंतर थर्ड आहे हायब्रिड क्लाउड कम्प्युटिंग आणि कम्युनिटी, तसेच मल्टी क्लाउड कम्प्युटिंग सुद्धा आहे। तर पब्लिक क्लाउड कम्प्युटिंग मध्ये आपण बघितलेलं आहे, हा पूर्ण आपला क्लाउड बेस सर्व्हर आहे। त्याच्यामध्ये युजर ए, बी, सी आणि डी। युजर ए हा कनेक्टेड आहे कम्प्यूट सर्व्हिसेस सोबत, तसेच मेसेज सर्व्हिसेस सोबत। युजर बी आणि सी कनेक्ट आहे ॲप्लिकेशन सर्व्हिसेस सोबत, आणि युजर डी कनेक्टेड आहे प्लॅटफॉर्म आणि स्टोरेज सर्व्हिसेस सोबत। तर कम्प्यूट, मेसेज, ॲप्लिकेशन, प्लॅटफॉर्म, स्टोरेज, इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय आहे तुमचं क्लाउड कम्प्युटिंग। आपण म्हटलेलंच आहे की क्लाउड कम्प्युटिंग काय एक डिलिव्हरी आहे, माहितीची देवाणघेवाण करणारे एक साधन आहे इंटरनेटवरचं, ज्याच्यावरून तुम्ही तुमचे हे सगळे माहितीचे जे वस्तू आहेत, सपोज स्टोरेज आहे किंवा कम्प्युटरचा कुठला डेटाबेस आहे, ह्या सगळ्या काही तुम्ही करू शकता, साठवून ठेवू शकता आणि त्याला गरज पडल्यास तुम्ही इंटरनेटवरून वापरू शकता। तर ह्या पब्लिक क्लाउड कम्प्युटिंगचा हा एक मॉडेल तुम्हाला दाखवलेला आहे। याचाच एक ड्रॉबॅक सुद्धा आहे की हा काय आहे, ओपन आहे। ओपननेसमुळे त्याचे सिक्युरिटी ही काय आहे, कमी आहे, कारण कंटिन्यू हा ओपन आहे, पब्लिकली हा